लोकांनी हे जे वर्गीकरणाचं फॅड या महाराष्ट्रामध्ये जे आणलेलं आहे त्याचा या टाइम जाहीर निषेध करतो व देवेंद्र फडणवीसच्या हाताखाली जे काही बागलबच्चे लागलेले आहेत या बागलबच्च्यांनी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुसूचित जातीच्या सूचीचा अपमान केलेला आहे, बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे, म्हणून आम्ही त्यांचा सडेतोड जबाब सोशल मीडियावर देतच असतो। पण आम्ही आता सोशल मीडियावर देता देता रस्त्यावर देखील त्यांना तो जबाब देण्यासाठी लॉंग मार्च मध्ये सामील झालेलो। The basic constitutional agenda behind the reservation is going to be destroyed, and therefore we appeal to this government that you have to withdraw the policy of subcategorization. On top of this, they have also implemented the creamy layer. They want to implement the creamy layer into this SC/ST groups. Why? Because only few families or few hierarchies have gone into progressive steps of this community, and they are going into class 1 class 2 positions. या उपवर्गीकरणाला पूर्णपणे विरोध करतोय। विषय असा आहे की एका जातीसाठी हा लाड बरोबर नाही, कारण की एका जातीसाठी हे 58 जातीला म्हणजे गळाला लावतात ते, म्हणजे एका जातीच्याच फायद्यासाठी फक्त या 58 जातीचं नुकसान करतात ते। यांना हे पण कळलं नाही की ऑलरेडी तुम्हाला 13% भेटलेले, त्या 13%च्या आरक्षणामध्ये तुम्हाला सगळ्या सुखसुविधा आहेत, पण तरी सुद्धा RSS आणि BJP हे स्वतःचं डोकं लोकांना कसं वापरायचं हे दाखवून लोकांचं आरक्षण म्हणजे बाकीच्या 58 जातीचं आरक्षण हे एकटेच गिळायला लागल्यात। खरं तर ही जे 59 जाती आहेत या 59 जातींनी एकत्र आले तर आपल्याला मागण्याची गरज पडणार नाही, आपण सत्तेमध्ये जाऊ शकतो आणि सत्ता स्थापित करू शकतो आणि आपण आरक्षण घेणारे नाही आरक्षण देणारे बनू शकतो। Everyone, please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम जय संविधान सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत आणि या ठिकाणी बीड वरून जो लॉंग मार्च आहे तो या ठिकाणी आलेला आहे। आरक्षणाचं उपवर्गीकरण थांबवावं यासाठी हा लॉंग मार्च आहे। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आहोत। या ठिकाणी बरेच मान्यवर आहे, त्यांचा सर्वप्रथम परिचय घेऊ। काय नाव आपलं? मी विष्णू सोपान काकडे। मी राकेश मोहिते, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघटनेचा अध्यक्ष आहे। मी सम्राट आर्मीचा संस्थापक अध्यक्ष सम्राट साबळे। Advocate अश्विनी कांबळे। जय भीम राजू थाटे, भीमराज सेनेचा। जय भीम, मी मानंद डाळिंबे। मी अरविंद वाघमारे। जय भीम, मी बबन दिवार। तर या ठिकाणी जो मुद्दा आहे आरक्षणाचं वर्गीकरण थांबलं पाहिजे। प्रथम आपण राजूजी ताटे त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय आपलं प्रतिक्रिया आहे। जे उपवर्गीकरण आहे हे थांबवलं पाहिजे, हा जो लॉंग मार्च आहे याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? महाराष्ट्र सरकारने ज्या प्रकारे जाती जातीमध्ये भांडण लावण्यासाठी जाणीवपूर्वक आरक्षणाचं उपवर्गीकरण हा मुद्दा आपल्याला दिलेला आहे, त्या वर्गीकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 2 जातीमध्ये भांडण लागण्याचं काम सुरू झालेलं आहे आणि आम्ही जो वर्गीकरण लागू करण्याचा जो यांचं संविधानिक मार्ग नसून ते असंविधानिक पद्धतीने करत आहेत, संविधानाच्या विरोधात करत आहेत। म्हणून या विरोधामध्ये बीड पासून तर मुंबईपर्यंत लॉंग मार्च निघालेला आहे। या लॉंग मार्च मध्ये आता आम्ही या ठिकाणी सामील झालेलो आहे, मुंबईपर्यंत जाणार आहोत। परंतु हे शासन जे आहे हे अत्यंत मनुवादी नीतीवर चालणारं शासन आहे। हे शासन जाणीवपूर्वक समाजासमोर तेढ निर्माण केलं जातं। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या 10 कॅटेगरीवरती अनुसूचित जातीचा समूह बनवला होता त्यातला मुख्य उद्देशच असा होता की ज्या जाती ब्राह्मणांपासून पीडित आहे, ज्या जाती ब्राह्मणांचं म्हणजे ब्राह्मणकडे पूजा करत नाही, त्यांना त्यांच्या देवधर्मांना मानत नाही, जे गोमांस खातात, जे गायीला देवी मानत नाही, देव मानत नाही, अशा प्रकारच्या लोकांचा समूह बनवला। परंतु दुर्दैव आहे की जे त्या समूहामधील लोक आज स्वतःला हिंदुत्वाची वज्रमुठ म्हणून काम करत आहे, अशा लोकांनी हे जे वर्गीकरणाचं फॅड या महाराष्ट्रामध्ये जे आणलेलं आहे त्याचा या टाइम जाहीर निषेध करतो व देवेंद्र फडणवीसच्या हाताखाली जे काही बागलबच्चे लागलेले आहेत या बागलबच्च्यांनी देखील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुसूचित जातीच्या सूचीचा अपमान केलेला आहे, बाबासाहेबांचा अपमान केलेला आहे, म्हणून आम्ही त्यांचा सडेतोड जबाब सोशल मीडियावर देतच असतो। पण आम्ही आता सोशल मीडियावर देता देता रस्त्यावर देखील त्यांना तो जबाब देण्यासाठी लॉंग मार्च मध्ये सामील झालेलो। आय रिक्वेस्ट ॲडव्होकेट अश्विनी कांबळे, प्लीज keep your thought about this long march and this caste reservation subclassification
and criminal. First of all, Krantikari Jai Bhim to all of you all. Dr. Babasaheb Ambedkar had envisioned scheduled caste as a single consolidated unit which is fighting against centuries of historical oppressions. The scheduled caste includes 69 subcastes. The present Manusmriti minded, RSS minded government is trying to destroy, split the scheduled caste into fragments, and their basic policy behind this is they are using the policy of divide and rule. Divide and rule of this scheduled caste subgroups so that our political and social unity is going to be fragmented. This government is going against the constitutions. They are violating Article 341 and they are making changes into the scheduled caste categorization to fragment the subclasses. This is nowhere an administrative reform. It is only part of policy to rule, because it is going after implementation of subcategorization. It is going to fragment the subclasses of this scheduled caste group, and once this is fragmented, no one is going to get reservation. The reservation policy is going to be destroyed. The basic constitutional agenda behind the reservation is going to be destroyed, and therefore we appeal to this government that you have to withdraw the policy of subcategorization. On top of this, they have also implemented the creamy layer. They want to implement the creamy layer into this SC/ST groups. Why? Because only few families or few hierarchies have gone into progressive steps of this community, and they are going into class 1, class 2 positions, whereas this government is nowhere dealing with whatever policies are meant to uplift the scheduled caste, the subclasses of the scheduled caste. They are not implementing any sort of policies in education, neither in social, nor in political, nor in upliftment of the women. They are using this complete funds in creating religious rights, creating Ram Mandir developments, creating mega highways for the routes towards the Mandir and these temples. And on top of that, these people do not want us to come together because our political strength will reduce. And if we are thinking about implementation of creamy layer, we should also think that there are many officers, there are many students who are still facing the sting of discrimination, who are still facing the sting of oppression in their education, during their higher class educations, during their job in the class 1 grade of officers. They are facing the discrimination. We cannot implement the subcategorization, or we cannot remove the reservation policy when there is a social bias still existing in the country. To eradicate this social bias, the government has to work on the policies. They have to bring in the policies for development of students, development of schools. One side they are closing down all the schools. The schools are getting closed down where our Bahujan students go and study. On top of that, they are diverting the funds of scheduled caste towards Ladki Bahin Yojnas. Then they are diverting it towards the Nasik Kumbh Mela. They are also insisting our students to give services at the Nasik Kumbh Mela to get the grace marks. So now education they are bringing onto a line where grace marks will not be earned by their own knowledge or their own intellectual power, but they will gain their grace marks by giving service in the religious aspects at Nasik Kumbh Mela. This is where the government is leading us. The government is leading us towards the Chaturvarna Vyavastha. They are going to lead us to that stage when the Manusmriti is completely being implemented. They want to destroy the Indian constitution, which teaches us equality, fraternity, and that is why we are against this subcategorization, and we appeal to the government that you have to withdraw the policy of subcategorization. Otherwise, we will definitely reach out to a mass mobilization over here. And thank you very much. What do you appeal to 59 class? I appeal to all 59 class of scheduled caste that please first let the Badar Samiti Awal
the thing come into a picture. Let them tell you what percentage every subcaste is going to get, and they should know that on implementation of subcategorization, reservation policy is going to be destroyed. No one is going to get a reservation. It is one step towards demolition of discrimination, demolition of reservation, and I appeal to all 59 subclasses of scheduled caste that please come together and please identify the policy of this RSS minded government that they want to dismantle us, they want to split us, and that is why we have to come together so that we keep our rights, which Dr. Babasaheb Ambedkar, after a great struggle, he has given us those rights of reservation. We want to protect that reservation policy. So all of you all, I appeal, kindly come together and work against this RSS minded government and go against this policy. काय आपली प्रतिक्रिया आहे यावर? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही ह्या उपवर्गीकरणाला पूर्णपणे विरोध करतोय. विषय असा आहे की एका जातीसाठी हा लाड बरोबर नाहीये, कारण की एका जातीसाठी हे 58 जातीला म्हणजे गळाला लावतात ते, म्हणजे एका जातीच्याच फायद्यासाठी फक्त या 58 जातीचं नुकसान करतात ते. यांना हे पण कळलं नाही की ऑलरेडी तुम्हाला 13% भेटलेले, त्या 13%च्या आरक्षणामध्ये तुम्हाला सगळ्या सुखसुविधा आहेत, पण तरी सुद्धा RSS आणि BJP हे स्वतःचं डोकं लोकांना कशाचं वापरायचं हे दाखवून लोकांचं आरक्षण म्हणजे बाकीच्या 58 जातीचं आरक्षण हे एकटेच गिळायला लागल्यात. आणि या गोष्टीला 100% विरोध झालाच पाहिजे. बाकीच्या जातीतले लोक सुद्धा पुढे येत नाहीयेत. या गोष्टीचा खंत वाटतो की आम्ही हे जे लढतोय हे बाकीच्या जातींसाठी लढतोय, त्यांना कळायला तयारच नाहीये की आम्ही कुणासाठी लढतोय. बाबांनो, आमचा याच्यामध्ये लॉस नाहीये, तुमचा लॉस आहे याच्यामध्ये, कारण की हे जे चाललंय हे तुमच्या फायद्यासाठी चाललंय, कारण की आम्ही ऑलरेडी सुख सुविधा आणि सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. आम्ही लढतोय का तर बाकीच्या जातींना फायदा भेटला पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की शेवटच्या जातीपर्यंत लोकांना सुविधा आणि सुख भेटलं पाहिजे. ते आता मातंग समाजातील जे काही नेते आहेत किंवा जे पुढारी आहेत ते BJPच्या दावणीला बांधून हे कार्यक्रम करतात ते, पण ते सांगतात की आम्ही त्यांचं ऐकत नाहीये. त्यांचं कसं ऐकत नाहीये, कारण की ऑब्व्हियसली हे आरक्षण देणारच ते आहेत. हा आरक्षणाचा मुद्दा आजपर्यंत कधी आलाच नव्हता समोर, आत्ताच कसा काय आला, या सरकारच्या वेळेस कसा काय आला. तर आम्ही या गोष्टीच्या पूर्णपणे विरोधात आहे. यामुळे आम्ही या सरकारचा आणि या उपवर्गीकरणाचा पूर्णपणे निषेध करतो आणि इथेच थांबतो. सर्वांना जय भीम. धन्यवाद. कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सर्वांना क्रांतिकारी जय भीम. महाराष्ट्र शासनाने जो उपकरणाचा जो मुद्दा मांडलेला आहे, सर्वात प्रथम त्याचा जाहीर निषेध मी भीमराव सेनेच्या वतीने तमाम आंबेडकर समाजाला नम्र विनंती करतो. एका ताकदीने एका जोमाने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. नाही तर हे सरकार आमच्या कधी मागण्या पूर्ण करत नाही. आणि जाणून बुजून आमच्यातले आमचे छोटे भाऊ आहेत त्यांना हाताशी धरून त्यांच्या मागण्या काय असतील हे करण्याचा प्रयत्न करतात. मी आंबेडकर समाजाला विनंती करतो, रस्त्यावर उतरा, हीच काळाची गरज आहे. खर तर ही जे 59 जाती आहेत, या 59 जातींनी एकत्र आले तर आपल्याला मागण्याची गरज पडणार नाही. आपण सत्तेमध्ये जाऊ शकतो आणि सत्ता स्थापित करू शकतो आणि आपण आरक्षण घेणारे नाही, आरक्षण देणारे बनू शकतो. तर चॅनलला कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून आपले विचार नक्की लिहा. धन्यवाद. जय हिंद.